या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नेमके कोणते विकास कामांचे मुद्दे हाती घेतलेले आहेत, काय आपला संकल्प आहे भविष्यामध्ये? निश्चितपणानं या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई जयभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं या संपूर्ण जिल्ह्यामधला जो विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून या सर्वांच्या सहकार्यातून IT पार्कचा सोलापूरचा विषय आहे, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं उजनी धरण जे आपलं आहे त्याची पाण्याची उपलब्धता वाढवणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. कारण वहिवाटीखाली क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मास्टर प्लॅन तयार केलेला आहे की कृष्णेचं 50 TMC पाणी उजनी धरणात आणून सोडायचं, तिथून मराठवाड्याला पण पाणी जाणार आहे आणि हे पाणी जात असताना संपूर्ण जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे. आणि खास करून बार्शी तालुक्याला सुद्धा पूर्वी 2.59 TMC पाणी आपल्याला मंजूर आहे. साधारण मी नम्रपणे त्यांना विनंती करून आपला जो आवर्षण प्रवर्षणमधला भाग आहे ह्याला कमीत कमी एक 2.5 TMC पाणी या ठिकाणी आपल्याला नव्यानं मिळावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मागणी असणार आहे. त्याचा पाठपुरावा पण करून लवकरात लवकर माझ्या माहितीप्रमाणे हे काम एक वर्षभरामध्ये सुरू व्हावं या दृष्टिकोनातून मी ह्याचा सातत्यानं आता मुंबईला गेल्यानंतर हे मोठे 2-3 जे प्रोजेक्ट आहेत ह्याच्यावरतीच आपला भर असणार आहे. आणि लवकरात लवकर शेतीला पाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध व्हावं. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आता उजनीवरतीच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. सगळ्या सोलापूरची योजना आहे, बार्शीची योजना आहे, असंख्य योजना, कोरडवाडी जवळपास सगळीच शहरं या ठिकाणी, पंढरपूर ही मोठी शहरं उजनीवरती सगळी अवलंबून आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहेत. त्याचबरोबर आम्ही साहेबांना एक नम्रपणे विनंती केलेली आणि साहेबांनी आमच्या अगोदरच थोडं मनावर घेतलेलं आहे. फक्त थोडा पाठपुरावा करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. उजनीचा गाळसुद्धा काढण्याची प्रक्रिया जवळपास आता सुरू होते, त्यामुळं त्याच्यातसुद्धा 20 TMC पाणी त्या ठिकाणी वाढणार आहे. अशा रीतीनं हे 20 आणि नव्यानं पडणारं 50 TMC पाणी ह्याच्यामध्ये आपली मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची ताण भागण्याचा मार्ग सुकर होईल.